नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडकी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह। तर मित्रांनो, आज मला अवॉर्ड भेटणार आहे। तर जे मी रिअल एस्टेट मध्ये काम करतो तर त्या संदर्भात एक ऍक्ट्रेस आहे प्रिया मराठे म्हणून, तर त्या येत आहेत खास इगतपुरीला। आता मी चाललोय, माझ्यासोबत आहे अलंकार। आता आम्ही आहोत सिग्नलवर, सो गाडीतूनच ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। पटकनपैकी निघूया आणि बघूया कशा पद्धतीने अवॉर्ड होतो आणि कोण कोण येतं, नवीन ओळखी त्या ठिकाणी आमच्या जमतील। आणि बरं, अवॉर्ड भेटण्याचं मेन जे कारण आहे की आपलं त्या ठिकाणी आपण जे काम केलं हे खूप चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे, त्यामुळं सो चला। गाईज आता इथे थांबलोय आम्ही, क्लायंटचा एक कॉल आला होता, आम्हाला उशीर झालाय पण ठीक आहे, गौरव करतोय आता ते काम। क्लायंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट। फोन जर आला तर पहिले सर्व त्यांना डिटेल्स पाठवणं आणि देन कॉल अटेंड करणं हे महत्वाचं। कॉल अटेंड नाही केला तर मग ते बिझनेस साठी चांगलं नाही, सो कॉल मी तर दरवेळेस नेहमी अटेंड करतो। त्याला सर्व झालेलं आहे। ऍक्च्युली एक व्हिजिट पण होती, परंतु आता अवॉर्ड खरं तर 3 जुलैला होणार होता, परंतु तो 4 जुलैला पोस्टपोन झाला। ऍक्च्युली जी प्रोडक्शन टीम असते, जे ऍक्ट्रेस आहेत, तर त्यांच्याकडून त्यांना थोडं काही काम होतं, त्यामुळे ते डिले झालं। तो 4 तारखेला आज होते आणि माझे देखील क्लायंट येणार होते, तर त्यांना ते फ्लाईटने येणार होते ओझर एअरपोर्टला, ते आले होते। सो त्यांचं सर्व जी व्हिजिट होती ती अरेंज करून दिलेली आहे। आपण देखील आता अवॉर्ड फंक्शनला निघत आहोत। लेट्स गो। ऍक्सिडेंट झालेला होता, सो त्यामुळे सर्व या अशा गर्ल्स त्या साईडच्या या साईडने येत आहे। फायनली आता आम्ही साईटवर पोहोचलेलो आहोत आणि जवळपास 11:30 वाजलेले आहेत सकाळचे। सो बघूया की कशा पद्धतीने इव्हेंट पार पडतो। मस्त आता मी ब्लेझर घातलेला आहे आणि एक शूट होता, तर शूट पण कम्प्लीट करून घेऊयात। चला मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने अवॉर्ड फंक्शन होतं, काय काय यावेळेस आहे आणि काय काय नवीन ओळख होती। सो काही खूप इंटरेस्टिंग असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला। ऑलराईट गाईज, तर फायनली आता आम्ही ज्या ठिकाणी इव्हेंट पार पडतोय तर त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि जस्ट एक थोड्या वेळात आता इव्हेंट चालू होईल। तुम्ही बघू शकता ते सर्व मुंबईचे जे CP आहेत त्या ठिकाणी हळूहळू यायला सुरुवात झाली। बाकी या ठिकाणी जे गेस्ट असतील त्यांच्यासाठी ट्रॉफी आहे, ज्यांनी चांगलं काम केलं, चांगला सेल्स केला, तर त्यांच्यासाठी खास त्या ट्रॉफी आहे। सो बघूया कशा पद्धतीने हा पूर्ण प्रोग्राम पार पडतो। बेसिक इंफॉर्मेशन आपको लाइव जो सैंपल विला है, सैंपल फ्लैट्स है, तो सबसे पहले स्टार्ट करते हम प्रोजेक्ट के बारे में। तो ये टोटल 11 एकर्स में हमने प्रोजेक्ट यहाँ पे बनाया हुआ है। तो 11 एकर्स में यहाँ पे 3 प्रोजेक्ट्स है, जो रेसिडेंशियल अपार्टमेंट का प्रोजेक्ट फेस 1 है वो पूरा सोल्ड आउट हो चुका है। तो ऑलरेडी 280 फैमिलीज फेस 1 में अभी फिलहाल रह रही है। ये फेस 2 है, इसका हमने पोजीशन दे चुका है। ये जे टावर है, इसमें कुछ लिमिटेड फ्लैट्स है, इसमें हम सैंपल फ्लैट ले लेंगे। साइटवर आलेलो आहे आणि ते साइट एक्सप्लेन करताय। 2 BHK को 3 BHK किया है। सो तुम्ही बघू शकता किती सुंदर असे विलाज आहे। पूर्ण हे जे CPs आहे, जे मार्केटिंग आणि सेल्सचं काम करता डेव्हलपरसाठी, तो त्यांना सर्व एक्सप्लेन करण्याचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, आता फायनली साईट व्हिजिट झालेली आहे आमची आणि ह्या ठिकाणी हा कमर्शियलचा प्रोजेक्ट बनतोय। बाकी या ठिकाणी आता वर्क चालू आहे, तुम्ही बघू शकता। चला, सो आता जाऊया साईटवर ज्या ठिकाणी सर्व प्रोग्राम होणार आहे। तो छान व्हिजिट झाली, मध्ये थोडासा पाऊस पण आला होता। आम्ही तर बघितलेली पूर्ण साईट, त्यामुळे आम्हाला काही नवीन नव्हतं, पण जे मुंबईचे CP होते त्यांच्यासाठी नवीन होतं। तो चला, आता गौरवचा इथे इंटरव्ह्यू होतोय, त्याला हिंदीमध्ये बोलायला लावताय, त्याला बोलतो का नाही बघू आपण। पहिले मराठीत शॉट घेऊ। गौरव इथं कॅमेऱ्यासमोर प्रॅक्टिस करतोय। कसं वाटतंय कॅमेराकडे बघून? असं बोलता नाही येते का? पहिल्यांदा फिरलं आपण कसं ब्लॉगिंग करतो, आयफोन थोडा प्लेन, हा कसं मोठा मोठा सेटअप ट्राय करतो। थोडे एक्शन। नमस्ते, मैं गौरव कदम। अगर आप नासिक और इगतपुरी के बीच में विला देख रहे हो तो एंकर रेडी, हिंदी टेक 2 एक्शन। इस विला की खास बात यह है
कि ये विला हमारा हाईवे टच प्रोजेक्ट है, उसी के साथ साथ या इस तर फायनली आता आमचा शूट झालेला आहे. सो आता जे अदर चॅनल पार्टनर आहेत तर ते बाहेर वेट करतात, त्यांचं पण शूट आहे. छान कोऑपरेट केलं दोघांनी पण, थँक्यू सो मच. चलो आता नेक्स्ट शूट आहे, अशा पद्धतीने होतं. चलो असं आता शूट झालेला आहे आणि आता मी लंच करतोय. सो लंचमध्ये हे असं काही आहे पॅकिंग फूड. सो चला, बाकी सर्व लोकांचं झालेलं आहे, आमचंच बाकी आहे. त्यानंतर मग एक इव्हेंट आहे तो होईल. फायनली आता आमचा लंच झालेला आहे. आता फायनली आता प्रोग्राम स्टार्ट होतोय आणि आहे प्रोग्राम. सो जाऊयात आणि बघूया. चला, पाऊस येतोय. तर आता फायनली लंच झालेला आहे आणि आता ह्या ठिकाणी जी सेरेमनी आहे ती पार पडणार आहे, तुम्ही बघू शकता. लवली आणि फारच छान वाटतं इथे येऊन मला पण. टू बी असोसिएटेड विथ सच अ नाईस प्रॉपर्टी अँड नाईस ब्रँड इज अ बिग थिंग. सो थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग मी. Happy to be a face of this. Thank you. Thank you, ma'am. आणि आता केक कटिंग झालेली आहे आणि देन मॅडम सोबत सर्व फोटो काढताय. प्रिया मराठे मॅडम आहेत. सो गाईज फायनली आता इव्हेंट पार पडलेला आहे. खूप छान इव्हेंट झाला. ॲक्च्युली कसा इव्हेंट होता तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. जे मुंबईचे सर्व CP आले ते त्यांना सर्व आधी प्रोजेक्ट एक्सप्लेन केला. त्यानंतर ज्यांनी बुकिंग्स छान दिला, छान काम केलं, त्यांना जे ट्रॉफी होती आणि देन छोटे फार गिफ्ट्स होते, लंच होता, सो ते डिस्ट्रीब्युशन झालं. त्यांना ज्या मॅडम होत्या ज्या या प्रोजेक्टच्या ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत. आता सेकंड ब्रँड ॲम्बॅसिडर, जे फर्स्ट आहे किशोरी साहनी, आता जे सेकंड आहे या आहे प्रिया मराठे, ज्यांनी पवित्र रिश्ता आणि अनेक साऱ्या सिरियल्समध्ये काम केलेलं आहे. खूप छान ॲक्ट्रेस आहेत त्या, मराठी ॲक्ट्रेस. सो त्यांच्या हातून आपल्याला ट्रॉफी भेटली, जसं की तुम्ही बघितलं असेल. अँड देन आता मी घरी चाललेलो आहोत. सो चला, गणपती बाप्पा. कसं होतं ते दिवस? मजा आली? छान. चलो.